पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय। काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मुंबईमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर त्याचबरोबर पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय, तर रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुणे आणि सातारा घाटमाथ्यांवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून ऑरेंज अलर्ट तिथे जारी करण्यात आलाय। त्याचबरोबर विदर्भातील अकोला, अमरावती आणि बुलढाणा या तीनही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। पुढची बातमी पाहूयात। धाराशिव जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झालाय, त्यामुळे तेरणा नदी दुथडी भरून वाहू लागली। अशातच तेरणा धरण 50% भरले, त्यामुळे शेतीच्या पाण्याची चिंता जवळपास मिटली। पाऊस असाच सुरू राहिला तर लवकरच हे धरण भरण्याची शक्यता वर्तवण्यात येते। धाराशिव जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी आणि त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातलं तेरणा नदी दुथडी भरून वाहतीये। तेरणा नदीचा पाण्याचा प्रवाहही वाढल्याचं दिसून येत आहे आणि अशामध्येच तेरणा धरण देखील 50% भरले। 50% भरल्यामुळे आसपासच्या शेतीला आता पाण्याची चिंता जवळपास शेतकऱ्यांची मिटलेली आहे आणि पाऊस जर असाच सुरू राहिला, पावसाचा जोर कायम राहिला तर लवकरच हे धरण देखील भरण्याची शक्यता आहे। धाराशिव जिल्ह्यातील ही तेरणा नदी। बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, खुलताबाद, वैजापूर आणि फुलंब्री या तालुक्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार तर काही तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय। जिल्ह्यातील पूर्णा, अंजना, धाड, खोपरी आणि गिरजा कमळासह कन्नड, खुलताबाद, सिल्लोड तालुक्यांमध्ये काही नद्यांना पूरही आलाय। तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये नारळी नदीवरील पूल ओलांडत असताना एक महिला वाहून जात होती, पण ही महिला वाहून जात असताना तिथे असलेल्या युवकांनी त्यांना पाहिलं आणि या युवकांनी पुराच्या पाण्यामध्ये उडी घेत स्वतःचा जीव धोक्यात घालून या महिलेला वाचवलंय। महिलेला वाचवण्याचा हा व्हिडिओ समोर आलाय। लोणार तालुक्यातील सावरगाव तेली इथे ही घटना घडली। मुसळधार पावसामुळे सावरगाव तेली गावचा तालुक्याशी पूर्णपणे संपर्क तुटलाय। मागील 2 दिवसांपासून लोणार तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। गेल्या काही दिवसांपासून मनमाडमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे कादवा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। अशामध्येच नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे आणि त्यामुळे धरणातून 15,775 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। याचमुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय। तर हे पाणी जायकवाडी धरणात सोडलं जाणार आहे। आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातही पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे डिंभे धरणाचा पाणीसाठा 88% पोहोचलाय। डिंभे धरणातून 2,850 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। तर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर विसर्गामध्ये वाढ होण्याची देखील शक्यता आहे। घोड नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। याचबरोबर गोंदियात पावसाने हाहाकार माजवलाय। जिल्ह्यातील सालेकसा, गोरेगाव, गोंदिया आणि आमगाव या 4 तालुक्यांमध्ये 17 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे। परिणामी संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील 45 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत। तर 3 घरांची देखील पडझड झाल्याची माहिती आहे।
घटेगाव येथील मीरा मेंढे, वडेगाव येथील विशाल मेंढे आणि गोरेगाव तालुक्यातील तिमेझरी येथील ज्ञानेश्वर कटरे यांच्या घरांची मुसळधार पावसामुळे पडझड झाली आहे। तर गोंदिया जिल्ह्यातील 1000 हेक्टर धान पिकाची शेती देखील पाण्याखाली आलेली आहे। गोंदियात आलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया शहरातील आंबाटोली परिसरामध्ये रेल्वे विभागाने रेल्वे क्रॉसिंग बंद करून त्याच्या बाजूला रेल्वे अंडरग्राउंड लोकांसाठी ये-जा करण्यासाठी तयार केला। मात्र हाच अंडरग्राउंड मार्ग लोकांसाठी डोकेदुखी ठरतोय। पाऊस आल्यामुळे या रेल्वे अंडरग्राउंडमध्ये 2 मीटरपर्यंत पाणी साचल्यानं हाच पाणी आंबाटोली परिसरामध्ये लोकांच्या घरात येत आहे आणि त्यामुळे लोकांनी आक्रोश व्यक्त केलाय। तर हा रेल्वे अंडरग्राउंड मार्ग बंद करून रेल्वे फाटक पुन्हा चालू करावी अशी मागणी आंबाटोली येथील नागरिक करताना दिसून आले। तर साताऱ्यातील पश्चिम भागात घाट माथ्यावर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होतीये। हे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धोम धरणातून मध्यरात्री 7000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग कृष्णा नदी पात्रामध्ये करण्यात आलाय। यामुळे वाई येथील कृष्णा नदीच्या तीरावर असणाऱ्या महागणपती मंदिरामध्ये पाणी शिरलं असून कृष्णा नदी लगत जे गावं आहेत त्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर दुसरीकडे गिरणा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील होत असलेल्या दमदार पावसामुळे मालेगावच्या गिरणा धरणातील पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होतीये। या धरणाच्या पाण्यावर मालेगाव, नांदगावसह या तालुक्यातल्या जळगाव जिल्ह्यातील अनेक गाव आणि शेतीचे सिंचन देखील अवलंबून आहे। धरणातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत असल्यानं नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। तर जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील गौताळा अभयारण्यातील पाटणादेवी परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे डोंगरी नदीला मोठा पूर आला होता। पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्यानं प्राचीन चंडिका देवीच्या दर्शनासाठी गेलेले अनेक भाविक भक्त अडकून पडले होते। अशातच काही तरुणांनी स्टंटबाजी करत जीवाची पर्वा न करता पुरातून प्रवास केलाय। या तरुणांच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। हा परिसर भारतीय पुरातत्व विभाग आणि वन विभागाच्या देखरेखीखाली येतो। मात्र याच ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी कुठलीही उपाययोजना नसल्याचं दिसून आलं। मावळ तालुक्यात मागील 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय। मुसळधार पावसामुळे पवना नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला असून या विसर्गामुळे पवना मावळातील कोथुर्णे पूल पाण्याखाली गेलाय आणि त्यामुळे कोथुर्णे, वारू आणि मळवंडी या गावांचा पवना नगरशी संपर्क तुटलाय। त्याचबरोबर वाशिममधील पैनगंगा नदीला मोठा पूर आलाय। पुरामुळे करडा, गोथणी आणि सरपखेड, धोडप, बुद्रुक हे मार्ग बंद करण्यात आले आहेत। पैनगंगा नदीवर असलेल्या मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पामध्ये 72% पाणी साठा झालाय आणि पाण्याची आवक सुरूच असल्यानं पेनटाकळी प्रकल्पाचे 2 दरवाजे 20 सेंटीमीटर ने उघडून त्यातून 1339 क्युसेक प्रति सेकंद इतका विसर्ग सुरू करण्यात आलाय। पुरामुळे पैनगंगा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशाराही दिलाय। तर जळगावच्या 40 गावांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखोल भागामध्ये पाणी साचल्याचं दिसून आलं। तर सकाळी शाळेत जाणारे विद्यार्थी तसेच चाकरमान्यांचे मुसळधार पावसामुळे हाल झाले आहेत। मात्र अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर 40 गाव तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस पडल्याने पिकांना जीवनदान मिळाले आणि त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये मात्र समाधान व्यक्त केले जात आहे। नांदेडमध्ये गोदावरी नदीत पाण्याची आवक वाढली आहे। विष्णुपुरी धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले। गोदावरी नदी पात्रामध्ये 30,794 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। तर गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय।
दुसरीकडे पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे आणि अशातच नीरा देवधर धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले आहेत। धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विसर्गात देखील वाढ करण्यात आली आहे। तर सध्या धरण 87% भरले असून जलसाठा वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला। नदीकाठच्या गावांनाही यावेळी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तर मुरबाडच्या काळू नदीच्या पुरात अडकलेल्यांची सुटका करण्यात आली आहे। शनिवारी सुट्टी असल्याने काही पर्यटक काळू नदीच्या परिसरात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेले होते। तब्बल 250 ते 300 हे पर्यटक काळू धबधब्यावर गेले होते। मात्र पावसाचे प्रमाण अचानक वाढल्याने काळू नदीला पूर आला आणि ते जे पर्यटक होते ते नदीच्या पलीकडेच अडकले। शहापूर व मुरबाड या तालुक्यांमध्ये पावसाचं प्रमाण जास्त असल्याने काळू नदीलाही पूर आला। तर संध्याकाळ झाली, रात्र झाली तरी पण नदीचा प्रवाह कमी झाला नाही। शेवटी टोकवडा पोलिसांना ही माहिती मिळताच रात्री 12 वाजता वाल्हीवरे गावचे ग्रामस्थ बचाव कार्य करणाऱ्या पथकासोबत तिथे पोहोचले आणि पूर्ण रात्रभर बचाव कार्य सुरू होतं। शेवटी आज सकाळी हे बचाव कार्य पूर्ण झालं। पुण्यातील रेव पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली आहे। पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात ही रेव पार्टी सुरू होती। तर पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ, दारू, हुक्काचं सेवन सुरू होतं। खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली ही रेव पार्टी सुरू होती। तर रेव पार्टी करणाऱ्यांमध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही छापेमारी केली आहे आणि विशेष म्हणजे एकनाथ खडसेंचा जावाई प्रांजल खेवलकर यांचाही या रेव पार्टीमध्ये समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। तर पुण्यातील खराडी भागातील हा धक्कादायक प्रकार, रेव पार्टीमध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आढळलाय। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही मोठी छापेमारी पुण्यातील खराडी भागात केली आहे आणि विशेष म्हणजे एकनाथ खडसेंचा जावाई प्रांजल खेवलकर यांचाही या रेव पार्टीमध्ये समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून। वैभव, पुण्यातील खराडी भागात मोठी ही खळबळजनक घटना आणि त्याचमध्ये खडसेंचा जावाई प्रांजल खेवलकर यांचाही सहभाग असल्याची माहिती समोर येते। प्रियंका, एकनाथ खडसेंचा जावई आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष ज्या आहेत रोहिणी खडसे यांचे पती डॉक्टर प्रांजल खेवलकर यांनाही काल रात्री पुणे पोलिसांनी जी हाऊस पार्टी अरेंज करण्यात आलेली होती खराडीच्या उच्चभ्रू पेंट हाऊस मध्ये, तिथे छापेमारी केल्यानंतर त्यांना काही अंमली पदार्थ, दारू आणि इतर गोष्टी ज्या आहेत, हुक्का, या सगळ्या मिळून आलेल्या होत्या। 3 महिला आणि 2 पुरुष असे हे पार्टी करत असताना त्यांना पोलिसांनी गुन्हे शाखेने छापेमारी केल्यावरती अटक करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे जे आहेत महिला प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या, त्यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आलेली आहे। ही सगळी पार्टी जी आहे ही हाऊस पार्टी त्यांनीच आयोजित केली होती अशी प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांकडून मिळते। पहाटेच्या सुमारास ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली होती आणि आता खेवलकर यांच्या घरी छापेमारी सुरू आहे। गुन्हे शाखेचे उपायुक्त आणखी अधिकारी जे आहेत ते त्या ठिकाणी छापेमारी जी आहे ती करतायत। त्यांच्या घराची घरझडती जी आहे ती घेतली जाते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये खेवलकर यांचा नेमका सहभाग काय तो काही वेळामध्ये स्पष्ट होईल। जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार मूळ या पार्टीचं आयोजनच खेवलकर यांनी स्वतः केलेलं होतं आणि त्यासाठी 3 महिला आणि 2 पुरुष असे हे सगळेजण या पार्टीमध्ये सहभागी झालेले होते। त्याच्यापैकी स्वतः खेवलकर एक आहेत आणि ही कारवाई झाल्यानंतर एकनाथ खडसे, गिरीश महाजन या दोघांच्याही प्रतिक्रिया आलेल्या आहेत। नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचा सहभाग काय याची माहिती आपल्याला अजूनपर्यंत मिळालेली नाही असं खडसे यांच्याकडून सांगण्यात आलंय। मात्र पोलिसांनी हे स्पष्ट केलेलं आहे, अटक करण्यात आलेली आहे डॉक्टर प्रांजल खेवलकर यांना आणि त्यांचा जो सहभाग निश्चित होतोय या सहभागामध्ये त्यांनीच पार्टी जी आहे ती आयोजित केली असल्याचं सांगितलं जात आहे पोलिसांकडून। प्रियंका, वैभव, खूप मोठी घटना ही पुण्यातली खराडी भागातली आहे, पण यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे
यांचे पती या पार्टीमध्ये आढळले, यांनीच ही पार्टी सगळी ऑर्गनाईज केली याची देखील माहिती मिळते। अंमली पदार्थ या पार्टीमध्ये होते, काय सगळी माहिती समोर येते या संदर्भात? या संदर्भातली कारवाई जी आहे प्रियंका ती अजून पोलिसांकडून सुरू आहे। छापेमारी सुरू आहे खेवलकर यांच्या घरी आणि या सगळ्याची आपल्याला कल्पना होती असं एकनाथ खडसे यांनी म्हणणं हे धक्कादायक आहे। याचं कारण त्यांनी गिरीश महाजन आणि त्यांच्यामध्ये गेले काही दिवस सातत्यानं राजकीय संघर्ष सुरू आहे। सीडी असतील किंवा इतर गोष्टी असतील यावरून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप जोरदार केले जात आहेत। त्या दरम्यान खेवलकर यांनी ही पार्टी स्वतः आयोजित केलेली असताना त्याच्यावरती पोलिसांनी छापेमारी करणं यावरून आता राजकारण पेटणार हे निश्चित आहे। खडसे यांना बॅकफुटवरती ढकलायसाठी हा सगळा प्रकार केला असल्याचा दावा आता खडसेंच्या समर्थकांकडून करण्यात येतोय। मात्र ही पार्टी अशा पद्धतीनं आयोजित करणं किंवा हाऊस पार्टी जी आहे तिचं नियोजन स्वतःच्या घरामध्ये करणं हे खेवलकरांना इतर कुणी सुचवायची काही गरज कशी असू शकते किंवा इतर कुणाच्या सांगण्यावरून खेवलकर ते का करतील हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या या सगळ्या कृत्यामुळे एकनाथ खडसे आणि पर्यायानं रोहिणी खडसे या अडचणीत आल्यात हे आता जवळपास निश्चित आहे। निश्चित वैभव, अगदी महत्त्वाचा मुद्दा तुम्ही इथे सांगितला की जरी राजकीय वाद असतील तरी प्रांजल खेवलकर यांनी स्वतःच्या घरामध्ये ती पार्टी ऑर्गनाईज केली आहे आणि त्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून ते असं का करतील असाही प्रश्न उपस्थित राहतोय। अतिशय धक्कादायक ही घटना, एका मोठ्या राजकीय नेत्याचा जावई म्हणजेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती या रेव्ह पार्टीमध्ये आढळलेले आहेत। त्यामुळे अतिशय मोठी ही धक्कादायक घटना आहे। धन्यवाद वैभव, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आता याबाबत काही वेळापूर्वी आम्ही एकनाथ खडसेंची देखील प्रतिक्रिया घेतलेली आहे, ते काय नेमकं म्हणालेत तेच पाहूया। खडसे साहेब, खेवलकर यांनीच एक रेव्ह पार्टी पुण्यामध्ये आयोजित केली होती, ते स्वतः आरोपी आहेत, त्यामध्ये तुमची पहिली प्रतिक्रिया? अजून मला तर काही पूर्णपणे माहिती नाही किंवा मला आता अजून तुमच्याकडनं हे समजते की हा प्रकार काय आहे। पण काय असतं की संभाव्य हे जे चालू आहे वातावरण, या वातावरणाच्या माध्यमातून असं काही घडू शकतं, अडकवू शकतं हे मला वाटतच होतं की हे सगळे प्रकरण पाहता असं अडकवण्याचा प्रयत्न होऊ शकतो। म्हणजे खडसे साहेब, तुम्हाला असं म्हणायचंय की तुम्ही सध्या जे काही आरोप केलेले आहेत त्याच्यामुळे अडकवलं जातंय तुमच्या जावयाला? हे शक्यता नाकारता येत नाही, पण जे काही होईल त्याच्या पोलिसांनी नीट चौकशी केल्यापेक्षा ही चौकशी स्थानिक पोलीस नाही करणार आणि दबावाखाली असणारे पोलीस असतील। सत्यता राहिलंच पाहिजे, असेल त्याला गुन्हा शिक्षा झाली पाहिजे, या बाजूचा मी असो, तो जावई असो का कोणी असो। कारण असं कळतंय की खेवलकरांनीच ही पार्टी आयोजित केलेली होती। हे तर तुम्हाला कळतं, पण मला कळालं नाही अजून। मला कळाल्यानंतर मी तो असं आहे की मी स्पष्ट बोलणार आहे, त्यामुळे मी काही कुणाला वाचवणारा किंवा बाजू धरणारा माणूस नाहीये। बर, खडसे साहेब, आमचे प्रतिनिधी आहेत वैभव सोनवणे, ते पण आपल्याशी बोलतायत। वैभव, ठीक आहे, मला खडसे साहेब ज्या पद्धतीनं ही पार्टी आयोजित केली गेलेली होती, पोलिसांच्या रेडमध्ये काही अंमली पदार्थ सुद्धा तिथं मिळून आलेले आहेत आणि आपल्या कन्या ज्या आहेत, ज्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत महिला, त्यांचे पती आहेत डॉक्टर प्रांजल ते तिथं आढळून आलेले आहेत। पोलिसांनी त्यांना सुद्धा अटक केली आहे। या संदर्भामध्ये तुम्हाला काही कल्पना देण्यात आलेली आहे का? आता तुम्हाला तुमच्याकडनं पहिल्यांदा मला कळवलं असं काही घडलंय, मी माहिती घेईल, पण या संदर्भामध्ये ही शक्यता नाकारता येत नाही की हे सगळं घडू शकतं। अलीकडचं वातावरण पाहताना हे घडवू शकतं, घडवून आणू शकतं, कुणाला अडकवणं, कुणाला सोडणं हे सध्या जे चालू आहे या संदर्भामधले लगेच माहिती देणं मला शक्य नाही माहिती घेतल्याशिवाय। पण मी कुणाच्या बाजूला राहणारा नाहीये। जो गुन्हेगार असेल त्याचं नीट चौकशी झाली पाहिजे, योग्य असेल ती शिक्षाही झाली पाहिजे, या बाजूला आहे। पण षडयंत्र असलं तर ते उघडकीस यायला पाहिजे, या बाजूला मी आहे।